लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे तालुक्याच्या दौऱ्यावर असताना वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे सौ प्रीतीताई जयस्वाल यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात तसेच वसमत तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच अति पावसामुळे जनावरे देखील दगावली गेली। आज सणासुदीचे दिवस असताना शेतकरी हवालदिल झाला असून त्यामुळे शेतकऱ्याचे शेतीचे पंचनामे करण्यास वेळ वाया न घालता लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच ही भरपाई प्रति हेक्टर 25,000 रुपये इतकी देण्यात यावी। त्याचप्रमाणे जनावरे दगावली आहे त्यांचे देखील नुकसान भरपाई मिळाली, अशा आशयाचे निवेदन वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्री अनिल पाटील यांना देण्यात आले। तसेच उपविभागीय अधिकारी यांना देखील निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आल्या। या प्रसंगी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल, आबा कदम, सुभाष काचकुंडे, तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गोविंद गडंबे, तालुका उपाध्यक्ष कामनराव मुळे, उमाकांत नरवाडे, जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम, महिला शहरा अध्यक्ष नेहा भुसावळे, साहेबराव गडंबे, विठ्ठल गोरुडे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वसमत हिंगोलीसाठी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।